तो प्रत्येक दिवस बघत असताना, प्रत्येक महिन्याची तारीख बघत असताना हा जीवनपटाचा अनुभव प्रत्येकाला यावा, हा मुख्य उद्देश दयानंद पाटलांचा त्यामागे असावा. आणि म्हणून अशी कल्पकतेनं, सुंदरतेनं ही दिनदर्शिका आपल्यासाठी आता महाराजांच्या शुभ हस्ते प्रकाशित होणार आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं मी मराठवाड्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनी कर्मचाऱ्यांच्या वतीनं या बसव दिनदर्शिकेला मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा या निमित्तानं या ठिकाणी देतो. आणि हा स्तुत्याचा उपक्रम म्हणजे जाकोरकर साहेबाला जाऊन काय फार कालावधी झालेला नाही, परंतु अशामध्येच विचार करू, बघू म्हणत त्याच्यापेक्षा तातडीनं अशा प्रकारचं काम दयानंद पाटलांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या निमित्तानं आम्हा सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि दयानंद पाटलांना धाकधूक होती की आता येतील का नाही, निवडणुका एकमेकाच्या विरोधात उभे आहेत असं तसं. परंतु दयानंद पाटील साहेब, तुम्ही जरी आम्हाला बोलवलेलं असलं तरी समाजामध्ये काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांच्याकडे सगळी पावलं ओढतात. आणि म्हणून त्या पावलानं आम्ही इकडे आलेलो आहोत की शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे राजकारणाच्या पलीकडलं व्यक्तिमत्व होतं, बोलतं चालतं विद्यापीठ होतं. आणि म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळे मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो की आपण अत्यंत स्तुत्याचा उपक्रम या ठिकाणी घेतला. त्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन करतो, थांबतो. आणि आदरणीय